हिवाळी अधिवेशनाच्या आधी सरकारकडून चहापान तर दोन्ही सभागृहामधील विरोधी पक्षनेतेपद रिक्त असल्यामुळे विरोधकांचा बहिष्कार। विरोधी पक्ष नेत्याच्या मुद्द्यावरून सरकारचं उत्तर। विरोधी पक्ष नेत्याचा निर्णय विधानसभा अध्यक्षांचा तर जनतेचे प्रश्न सोडून विरोधकांकडे केवळ विरोधी पक्ष नेत्याचा मुद्दा, सरकारची टीका। इंडिगो विमान सेवेच्या घोळाचा आमदारांना फटका। नागपूर गाठण्यासाठी अनेक आमदारांचा रस्त्यानं प्रवास। पवार कुटुंबियांचा डान्स आणि राजकारण देखील एकत्रितच असतं। 2024च्या विधानसभेत शिकार झालो। अजित पवार आणि रोहित पवार यांच्या एकत्रित डान्सवरती राम शिंदेंचं टीकास्त्र। दुबार मतदार यादीनं भाजपच्या डोकेदुखीमध्ये वाढ। कल्याणमध्ये एका पॅनलमध्ये 1800 दुबार मतदार तर नागपूरमध्ये भाजप आमदार कृष्णा खोपडेंसह 400 जणांचं यादीमध्ये 2 वेळा नाव। नाशिकमधल्या तपोवन वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा एकदा तापला। राजकीय पक्षांसह सर्व स्तरातून वृक्षतोडीला विरोध। पथनाट्य सादर करून कलाकारांचं आंदोलन। स्मृती मानधना आणि पलासचं लग्न मोडलं। दोघांनी सोशल मीडियावर पोस्ट करून दिली माहिती तर एकमेकांना अनफॉलो करत लग्नासंदर्भातल्या पोस्टही केल्या डिलीट। गोवा नाईट क्लबमधल्या अग्नितांडवावरून विरोधकांचा हल्लाबोल। घटनेची जबाबदारी घेऊन मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, विरोधकांची मागणी। नंदुरबारमधल्या सारंगखेड्यात भरला अश्वांचा महामेळा। देशभरातून तब्बल 700 पेक्षा जास्त अश्व सहभागी। विविध स्पर्धेसाठी उभारला भव्य मंडप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।